नमस्कार. मी साळवे सर, विद्यामंदिर माननगर रेंदाळ. आज आपण गणिताचा पाठ दुसरा संख्याज्ञान याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. यावरची उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायचं, संख्येचं लेखन कसं करायचं, संख्यालेखनाचं ज्ञान कसं करायचं, वाचनाचं ज्ञान कसं घ्यायचं हे आज आपण पाहणार आहोत. रोमन संख्यामध्ये रोमन चिन्ह वापरतात आणि ती संख्या लिहिणे आणि वाचणे आणि बेरीज करणे किंवा गणिती क्रिया करणं अतिशय अवघड जातं. म्हणून दशमान पद्धतीचा वापर आपण सुरू केला आहे फार पुरातन काळापासून. 0 ते 9 या 10 अंकांचा वापर करून आपण ह्या संख्या लिहितो, वाचतो. चौथीमध्ये आपण 5 अंकी संख्यापर्यंतचं वाचन लेखन केलेलं आहे. देवनागरी लिपीमध्ये आपण या संख्या अशा लेखन करतो. त्याचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपण 2, 3, 5 आणि 9 अशा पद्धतीचं आपण संख्येचं आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये आपण लिहितो. हेच संख्येचं लेखन करताना आपण कसं करतो? 2000, 300, 59 म्हणजे देवनागरी संख्या चिन्हात लिहिणे, त्यानंतर त्याचं आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये रूपांतर करणं आणि अक्षरामध्ये लिहिणं. अंकी आहे त्याचं अक्षरे लिहिणं. इथंपर्यंत आपण इयत्ता चौथीमध्ये पाहिलेलं आहे. हे लिहित असताना संख्येमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे बदल होतात, कोणकोणत्या पद्धती आपण वापरतो हेही पाहिलं आहे. आता आपण 6 अंकी संख्या पाहणार आहोत. आपण 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99,999 ही 5 अंकी आपण मोठ्यात मोठी संख्या पाहिलेली आहे. याच्यामध्ये ज्यावेळी आपण 1 मिळवतो त्यावेळी 99,000 ऐवजी याची बेरीज केल्यानंतर ही 6 अंकी संख्या तयार होते. गेल्या वर्षी इयत्ता चौथीमध्येच आपण संख्यांची स्थाने पाहिली आहेत. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. म्हणजे एकक, दशक, शतकची ही 3 घरं असतात, ही कायमस्वरूपी असतात, ही लक्षात ठेवायची. हजाराची 2 घरं असतात, लाखाची पण 2 घरं असतात. या ठिकाणी आता 1 लाख आहे, म्हणजे सर्वात लहानात लहान संख्या आपण तयार केली 5 अंकी संख्यामध्ये 1 ही मिसळल्यानंतर. आता ही 5 अंकी संख्या तयार झाली, कारण आता तुम्हाला सांगितलं की बाबा 2.5 लाख लिहा किंवा 3.5 लाख लिहा. आता 3.5 लाख आता याचं रूपांतर कसं करायचं? 3.5 म्हणजे 3 आणि अर्ध, 3 म्हणजे 3 लक्ष. हे लक्षात आलं. आता अर्धा लक्ष या ठिकाणी आपण गोंधळ घालतो. लक्ष म्हणजे किती हजार? या ठिकाणी आपल्या लक्षात येते लक्ष म्हणजे किती हजार. हजाराचे पूर्ण घरं आणि त्याचं पूर्ण पहिलं आहे ते घ्यायचं आहे आपण. म्हणजे लक्ष म्हणजे 1 लक्ष म्हणजे 100. मग अर्धा लक्ष म्हणजे किती? 50,000. म्हणजे 3.5 मध्ये हे 3 लक्ष आणि हे 50,000 मिसळल्यानंतर आपल्याला जी संख्या नवीन तयार होणार आहे ती 3,50,000. अंकी लिहिताना कसं लिहिणार आपण? 3,50,000. कारण हजाराची 2 घरं आणि एकक, दशक, शतकाची 3 घरं हे कायम लक्षात ठेवायचे. मग संख्येचं वाचन करत असताना देखील तुमच्या या ठिकाणी गणित घेतो मी. आता आपल्याला म्हणता आलं पाहिजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. एकक, दशक, शतकची ही 2 घरं, हजार, 10,000ची 2 घरं आणि लक्षचं या ठिकाणी असणारं 1 घर. आता आपण वाचू शकतो लक्ष, हजार आणि 100 दशक, शतक असेल ते. म्हणजेच कसं होणार? 4 लक्ष
4,00,000 73,000 23,225. पुन्हा एक संख्या घेतली. सुरुवातीला हे संख्या वाचन करताना चुकू नये. सुरुवातीला चुकू नये याच्यासाठी आपण एकक दशक शतकचे 3 घरं करायचे. नंतर 1000 10,000ची 2 घरं, लक्ष दशलक्षची 2 घरं आपण करणार आहोत. त्यामुळे लेखन सोपं होतं. पहिल्यांदा मोठ्याकडून 3,00,000, 27,000, शतक काहीच नाही, दशक काहीच नाही, म्हणजे 1. लक्षात आलं असेल तुम्हाला. पहिल्यांदा 3 घरांची रचना, 2 घरं, कारण ही 3 घरे एकक दशक शतकचे आणि त्यानंतर येणार आहे ती लक्षाची, हजाराची येणार आणि मग लक्ष. वाचण्यासाठी सोपे होतात म्हणून आपण 3,00,000, 27,000, एक शतक काय नाही म्हणून 1. तसंच वरच्या बाजूलाही आपण तसंच केलं. 4,73,225. सोपं आहे. गट्टे करायला जमले म्हणजे झालं. आता अंकांचं अक्षरात लेखन झालं. आता अक्षराचं जर अंकात लेखन करायचं असेल तर 4,00,000, 25,000, 300. सोपी संख्या आहे. यामध्ये पहिल्यांदा नियम की मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे आपण लेखन करत जाणार आहोत, लक्षाकडून एककाकडं. आता इथं 4,00,000 आहेत, इथं लिहिलं 4. 25,000 आहेत, 25. 300, 300. दशक नाही, एकक नाही, एकक नाही, एकक नाही. ही संख्या जागोजागी लिहिल्यानंतर अशी होईल. त्याला एकत्रित केल्यानंतर काय होईल? 4,25,300 झाली का संख्या तयार. ज्या ठिकाणी काहीच नाही आहे, ज्या ठिकाणी जर काहीच येत नसेल तर त्या ठिकाणी 0 लिहिणं गरजेचं आहे. 0 लिहिणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी एक संख्या घेतलेली आहे, 9,09,099. गणित चुकू नये, सुरुवातीला चुकू नये, नंतर हळूहळू आपल्याला सराव होईल आणि मग आपल्याला बरोबर होईल. या ठिकाणी पहिलं गणित जसं सोडवलं, या ठिकाणी जसं त्याच्या खाली लिहिलं तसं आपण लिहू. इथं 9,00,000 आहे, 9 लिहिलं. हजाराची घरं मी 2 असतात म्हणून सांगितलं. हजाराची घरं 2 असतात. लक्ष आले म्हटल्यानंतर हजाराची घरं ही 2च असणार आहेत. मग आता इथं 9,000 म्हटलंय. 9,000 आपण कसं लिहिणार? 9,000, 9 आणि 0 लिहिणार काय 0 आणि 9 लिहिणार? हे 9 आणि 0 लिहिलं तर 90 झालं. आपल्याला 9,000 म्हटलंय म्हणजे 0 आणि 9 लिहिणार आहोत. म्हणजे या ठिकाणी संख्या आली 0 आणि 9. 99. शे आले का इथं? आता शेवटची 3 घरं असतात, शेवटची 3 घरं असतात, एकक दशक शतक. मग 99. 99 कसं लिहिणार? असं लिहिणार, असं लिहिणार की असं लिहिणार? असं लिहिणार, असं की असं? हे लिहिलं तर 999. आपल्याला ते अभिप्रेत नाही आहे. 909 नकोच आहे. 99 याचा अर्थ या ठिकाणी शे नाहीच आहे. शतकाचं स्तन नाही. शतकाचं स्तन नसेल तर इथं 0 लिहून पुढं आपण 99 लिहिणार आहोत. 9,09,099 आलं. ज्या ठिकाणी मोठ्या घराकडून लहान घराकडं आपण संख्या लेखन करत जात असताना एखाद्या घराच्या ठिकाणी कोणतीच संख्या नसेल तर त्या ठिकाणी 0 लिहिणं गरजेचं आहे. 0 लिहिल्याशिवाय आपली संख्या बरोबर येत नाही. हे ध्यानात घ्या. हे आपलं झालं 6 अंकी संख्येचं वाचन कसं करायचं आणि लेखन कसं करायचं. वाचन करत असताना पहिल्यांदा एकक दशक शतकचे 3 गट्टे करा, 1000 10,000ची 2 करा आणि लक्षाची 1 करा आणि वाचत चला. एकक दशक शतक, 1000 10,000 आणि लक्ष हे आपल्याला पाठच पाहिजे. त्याच्यानंतर आपण ज्यावेळी अक्षराचं अंकात लेखन करतो त्यावेळी जी घरं आहेत ती घरं लिहून घ्यायची. 9,000 मी मगाशी उदाहरण दिलं. 9,000 मध्ये 0 9 लिहायचं की 9 आणि 0 लिहायचं याची तुलना करा.
1 सेकंद वेळ जाऊ दे त्या ठिकाणी. असं केला तर तुमचं गणित कुठंही चुकणार नाही, कुठंही चुकणार नाही. आता 6 अंकी यामध्ये अनेक संख्याची वाढ या वर्षी 5वी इयत्तेला झालेली आहे. ती म्हणजे 7 अंकी संख्यांचे वाचन लेखन. 7 अंकी संख्या सर्वात मोठी मगाची 5 अंकी संख्या बघितली 99,999. याच्यामध्ये आपण 1 मिसळल्यानंतर या ठिकाणी 6 अंकी संख्या तयार झाली. आता शी लहानात लहान झाली. हिचीच मोठ्यात मोठी कुठली होणार आहे? 9,99,999. याच्यामध्ये ज्यावेळी आपण 1 मिसळू त्यावेळी जी संख्या तयार होणार आहे ती होणार आहे 10 लक्ष. म्हणजेच एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. एकक, दशक, शतकचे 2 गट्टे, हजाराची 2 घरं आणि लक्षाची 2 घरं. 6 अंकी संख्येप्रमाणे जसं आपण लिहितो तसंच. आता आपण संख्येचं वाचन करताना ह्या ठिकाणी एक संख्या घेतो मी. एक अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4, 5, 6, 7. आपल्याला पाहिलं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. मग काय सांगितल्याप्रमाणे 3 घरं एकक, दशक, शतकाची, हजाराची 2 घरं आणि लक्षाची 2 घरं. वाचन करताना 31 लक्ष, 25,000, शेकड्याचं 100 आणि 19. आता हेच समोरासमोर आपल्याला लिहिता येतं. 3 लक्ष, 31 लक्ष, 25,629. सोपं आहे. त्याच्यानंतर जर आपण अक्षराचं जर लेखन करायचं म्हटलं तर 63 लक्ष, 988. 63 लक्ष, 63चं 63 केलं आपण, लक्ष आलं. ज्या अर्थी या ठिकाणी लक्ष आहे म्हणजे हजाराची घरं येणं गरजेचीच आहेत, कारण हजाराचा या ठिकाणी उल्लेखच नाही. मग मगाशी 6 अंकीमध्ये काय सांगितलं? जी घरं नसतील त्या घराच्या ठिकाणी आपण 0 लिहिणार आहोत. मग हजाराची घरं किती आहेत? 1000 आणि 10,000, 2 घरं, म्हणजे या 2 घरांची 2 शून्य येणार आहे. हजारानंतर 100 येणार आहे, 900. 88 झाला. एकदा वाचन करून बघा. 3 घरं झाली का? 2 घरं झाली का? आणि 2 घरं झाली का? एकक, दशक, शतक झालं का? हजार, 10,000 झालं का? लक्ष, दशलक्ष झालं का? 63 लक्ष झालं का? इथं 1000 काही नाही म्हणून वाचणारच नाही. 988 म्हणजे आपली संख्या बरोबर आहे. लेखन करत असताना वाचन करत असताना महत्त्वाचं स्थान हेच बघायचं आहे की बाबा आपल्याला एकक, दशक, शतक येतं का? एकक, दशक, शतक येत असेल तर त्याची मांडणी योग्य करता येईल का? मांडणी करत असताना कोणतं घर नाही त्या ठिकाणी आपण 0 लिहिलेलं आहे का? 0 लिहिलेलं आहे का हे बघणं गरजेचं आहे. एकक, दशक, शतक, हजार या ठिकाणी विस्तारित रूप ही करताना आपण 4थीला बघितलं त्याचंच विस्तारित रूप आपण करू. आता उदाहरणार्थ मी इथे 43 लिहिलं. 43 विस्तारित रूप काय लिहिलं आपण? 40 अधिक 3. पहिल्यांदा 40 लिहिलं मी. असं न करता पहिल्यांदा एकक म्हणजे सुट्टे ते पहिला लिहायचं, त्याचं 3 दशकाच्या ठिकाणी आहे म्हणून 40. याची बेरीज आपण जर केली 40 अधिक 3 तर 43च येणार आहे. हे विस्तारित रूप आहे. विस्तारित रूप म्हणजेच काय? त्याचं स्थानानुसार असणारं, स्थानानुसार त्याची केलेली बेरीज. मग 6 अंकी असू दे, 7 अंकी असू दे किंवा 8 अंकी असू दे, कोणतीही संख्या असली तरी आपल्याला ते विस्तारित रूप करता येतं. आपण एक संख्या घेऊ या ठिकाणी आणि त्याचं विस्तारित रूप करू. एकक लिहिलं मी पहिल्यांदा. दशक 1 आहे, 10 येणार. शतक 2 आहे म्हणजे 2. जिथं घर आहे 2 घेतलं, 2च्या पुढं 2 घरं, इथं 1 आणि 5 दिलेत. खरं विस्तारित रूपामध्ये त्या 2 घराऐवजी आपण 2 शून्य घेणार आहोत या ठिकाणी. 2 हजाराच्या ठिकाणी 3 येणार आहे म्हणून 3,000. आता इथं 40,000 आहेत कारण त्याचं ठिकाण असं आहे, 40,000 आहे.
त्यानंतर लक्ष आहे म्हणजे एकूण घरं किती 1 2 3 4 5 शून्य आणि मग 6 1 2 3 4 5 5 घरासाठी 5 आणि हे 6 आणि दशलक्षाच्या ठिकाणी जी घरं येतील 6 शून्य 1 2 3 4 5 6 आणि मग 5 हे त्याचं विस्तारित रूप झालं. एखाद्या ठिकाणी जर ते नसेलच तर घ्यायची काही गरज नाही, घ्यायची काही गरज नाही. तिथं 0 0 0 3 ठिकाण लिहा 2 ठिकाण लिहा असं काय करायचं नाही. एक हे झालं संख्येचं विस्तारित रूप ठिकाणानुसार. आता आपण घेऊ विस्तारित रूपावरून संख्या कशी तयार करायची. घेतो मी या ठिकाणी ही संख्या लिहिलेली आहे. पहिल्यांदा आपण ही संख्या तयार करताना बाकीचा विचार न करता एककापासून संख्या तयार करतो. म्हणून एकक काय आहे का आहे. किती आहेत 9 घेतलं एकक. दशक इथं शतक दिसतात, दशक कुठेही दिसत नाही म्हणजे आपण काही करायचं नाही असं नाही, तर तिथं कायच नाही म्हणून 0 लिहायचं. एक अंकीचं 1 अंकी, 2 अंकी नाहीत म्हणून 0, 1 2 3 अंकी आहेत म्हणून तिसऱ्या ठिकाणी, 1 2 3 4 आहेत म्हणून चौथ्या ठिकाणी, 1 2 3 4 5 म्हणजे 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 आणि एकच असणार हे 7 6 हे झालं. तुमच्या लक्षात येईल ज्या ठिकाणाहून एक 5व्या ठिकाणी नसेल तर 5 ठिकाणी आपलं 0 येणार आहे. ज्या ठिकाणी नाही आहे त्या ठिकाणी 0 देणं आणि आपली संख्या पूर्ण करणं. मग विस्तारित रूप करतानाही करा आणि विस्तारित रूपावरून संख्या तयार करत असतानाही तेही करा. आता विस्तारित रूप लक्षात आल्यानंतर तुम्हाला संख्येची स्थानिक किंमत लक्षात येते. 35 7 0 5 आहे. प्रत्येकाची स्थानिक किंमत आपल्याला सांगता येते. 5ची स्थानिक म्हणजे ज्या ठिकाणावर आहे, एकक ठिकाणावर आहे की दशक आहे की शतक आहे. 5 हे एकक ठिकाणावर आहे म्हणजे त्याची किंमत 5. दशकच्या ठिकाणी काहीच नाही हे 0. हे 0 कुठेही येऊ दे त्याची स्थानिक किंमत 0च येते. ते हजारच्या ठिकाणी आलं तर 0 आलं तर 0च, एककाच्या ठिकाणी आलं तर 0च, लाखाच्या ठिकाणी जरी ते आलं 0 तरी 0च. याची किंमत कुठेही बदलत नाही. मग ते कुठल्याही ठिकाणावर असू दे. इथं मात्र 7 तिसऱ्या स्थानावर आहे. एकक दशक शतक तिसऱ्या स्थानावर, शतकाच्या आहेत म्हणून 700 झालं. 5 चौथ्या ठिकाणी आहे. एकक दशक शतक हजार म्हणजे या ठिकाणी ते 5000 त्याची स्थानिक किंमत झाली. आणि या ठिकाणी ते एकक दशक शतक हजार 10,000च्या ठिकाणी आहे म्हणून 3ची किंमत 30,000 होणार आहे. हे लक्षात ठेवा. कोणतीही दूध ह्याला गोल केलं, ह्याच्या खाली अंडरलाईन लिहिलं, काही पण करू देत, त्याची किंमत काढताना एकक दशक शतक हजार 10,000 10,000 म्हणजे हे 3,000 येणार काय 3 10,000 3 10,000 3 10,000 म्हणजे 30,000. हे विस्तारित रूप आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपला पाठ नंबर 2 वर उदाहरण संग्रह 6 पर्यंत आहेत. उदाहरण संग्रह सुरुवातीला उजळणीवर आहे ते उदाहरण संग्रह दुसरा, उदाहरण संग्रह तिसरा 6 अंकापर्यंत आहे, उदाहरण संग्रह चौथा हा 7व्या स्थानापर्यंत आहे. 5व्यावर मात्र विस्तारित रूप आहेत आणि जे 6वं आहे ते या संख्येमध्येच लहान मोठेपणा करण्याचं आहे. ते आपण वहीमध्ये सोडवायचे आहेत. ज्यावेळी शाळा सुरू होईल त्यावेळी ती माझ्याकडून तपासून घ्यायचं आहे. ओके. काही अडचण असल्यास व्हॉट्सॲपवर तो प्रश्न टाका.